पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 7मध्ये. आम्ही आत्ता पोचलोय शॉपवरती. मी थोडा वेळ आधीच आलो आणि बाहेर छत्री वगैरे लावली आणि ते सामान घेऊन यायचं होतं ते घेऊन आलो. अँड पनूला आता पिक केलं आणि फटाफट आम्ही आलो, कारण का सगळ्यात पहिलीच ऑर्डर जी होती ती डबल मसालाची होती आणि कॉफीची होती. डिशने कंप्लीट केली, बट त्याच्यानंतर आमचे फिक्स कस्टमर आहेत जे डबल मसाल्यासाठी येतात आणि कॉफीज वगैरे पितात. त्यांनी आज हॉट चॉकलेट ट्राय केले, म्हणजे हॉट चॉकलेटची ऑर्डर दिली. सो प्रणाली आता तीच हॉट चॉकलेट बनवते. तुम्हाला काहीतरी ते बनवून झाल्यावरती त्याचा शो करतो मी, त्या भारी वाटतं. सो मस्ट ट्राय आहे. आणि आज थर्सडे, आमच्या वीकची सुरुवात बघायला गेलं तर आज झाली आहे. मंगळवार वीकेंड खूपच भारी गेला होता. चांगले चांगले मुवमेंट झाले. मंडे आणि ट्यूजडे जे बोलतात ना की सॅटरडेला काय बोलतात त्याला, संडेला जे पण गडबड झाली ना ती मंडे आणि ट्यूजडेने आम्हाला खूप भारी करून दिलं. आणि त्याहून भारी म्हणजे वेडनेसडे. कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल की कालच्या ब्लॉगमध्ये किती हॅपी मुमेंट्स होते. त्या मुलांच्या चेहऱ्यावरती स्माईल समजली असेल, त्यांच्यासोबत स्पेंड केलेला टाईम, जेवढे मुमेंट कॅप्चर करता आले ते मी ब्लॉग्समध्ये शो केले. आय होप तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल. नसेल बघितला तर चेक करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला आतमध्ये मस्तपैकी हॉट चॉकलेट बनतंय आणि त्याचा जो फ्रेग्रन्स आहे हा मजा येते. आणि त्याचसोबत मागे चालू असणारा हा जोरदार पाऊस, हॉट चॉकलेट, जोरदार पाऊस, हातात असा गरम गरम हॉट चॉकलेटचा कप, त्याचा फ्रेग्रन्स आणि भाई एक चुस्की मारायची, मजा येईल ना तुम्हाला. या भाई पटकन या आणि हॉट चॉकलेट पी या. आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे एवढा पण चांगला रिस्पॉन्स होतो आणि खूप जास्त चांगला आहे, कारण का सगळेजण बोलत आहेत की जी टेस्ट तुम्ही दिलात ना ती कॉमन नाही आहे. म्हणजे जसं बेसिकली सगळीकडे भेटतं आहे हॉट चॉकलेट, तर तसं नाही आहे. एकीने तर आम्हाला गुगल रिव्ह्यूमध्ये असं सांगितलं की तिने कुठेतरी बांद्रा साईडला 350 रुपये देऊन काहीतरी हॉट चॉकलेट पिली, तर त्याच्यासमोर पण हे काही नाही असं वर्ड. भाई आमच्यासाठी खूप मोठं होतं ते. गुगल रिव्ह्यूला चेक करा, एकीने टाकलं ही गोष्ट. आणि चांगल्या ब्रँड कुठल्या तरी कंपनीचं होतं, मला त्या ब्रँडचं नाव नाही आठवत आहे. आणि ती सांगत होती की ते पैसे बाकीचे तर चाल त्यांचा ते कॅफे वगैरेचं सगळे पैसे घेत असतील, बट बोलते की खूप वर्थिट आहे. 50 रुपयात काहीच नाही. बोलते तू जास्त रेट ठेवलंस तरी चालेल, बट आपलं आधीपासून एम आहे की जेवढं कमी होईल तेवढं कमी कॉस्टमध्ये सर्विंग द्यायचं सगळ्या. सो जेवढं आम्हाला बेस्ट झालं दिलं. आणि जसं मी सांगितलं आम्ही मगाशी थर्मस आणलाय. सो लेट सी. आता किती वाजलेत पण हा 9 तोंडात बोलतो. तुम्ही ऐकलं नसेल तर मी सांगतो तुम्हाला, आता 9 वाजल्यात आणि आपला पास्ता संपलेला आहे. आणि परत एकदा सेकंड राऊंड यासाठी टाकलं. एक कस्टमर थोडे लांबून आलेत तर ते बोलले आम्ही खास पास्तासाठी आलेलो, सो म्हणून आम्ही परत एकदा टाकलाय. सो लेट सी. आता मी चाललोय घरी जेवायला, कारण का थोडा क्राऊड पूर्ण शांत झालाय. आणि आज थर्सडे होता, बट तरी पण सॅटर्डे सारखे 7 ते 9च्या दरम्यान खूप चांगल्यापैकी रश होता. आणि जास्त शेजवान मॅगी, परत तंदुरी मॅगी, याच्या सगळ्या ऑर्डर्स होत्या. आज मोस्ट ऑफ व्हाईट सॉस पास्ता मी बनवलाय. जर कोणी खाल्ला असेल तर सांगा नीट आवडलाय तर. मी बनवतेच, पण मी व्हाईट सॉस आज बनवला. मला लय भीती वाटते ती बाई बनवताना, बट केलाय कसा तरी केला, पण केला. आवडला. सगळे असे खाताना बोटं बिटं खात होते, चाटत होते. चांगल्यापैकी झालाय. आणि आता मी घरी जातोय. आजचा व्लॉग जास्त मोठा होणार नाही, काय माहिती का, यासाठी कारण का माझ्याकडे स्टोरेजच नाही व्हिडिओ काढायला. तो मोबाईल पण भरला, हा मोबाईल पण भरला. या मोबाईलमध्ये ऑलमोस्ट याचे व्हिडिओज आहेत. काल जे आम्ही फिरायला यायला गेलेलो डोनेशनसाठी, त्याचे बरेच व्हिडिओज आहेत, ते एडिट करायचे. आमचे पिकनिकचे व्हिडिओ आहेत ते एडिट करायचे. तर बरेच काम बाकी आहे. सो आता घरी जातो. जेवून झाल्यावरती आज रात्री जे काय टाईम भेटेल तेव्हा करू. सो आता घरी जाऊन मग रिटर्न येतो. मग काय असेल अजून. आणि एक हॉट चॉकलेटचं जे एक लेडी येऊन आज जे बोलले ते पण एक खूप भारी होतं, ते पण आम्ही सांगतो तुम्हाला. फायनली दिवसाचा एंड झालेला आहे. आज होता गुरुवार, थर्सडे. नाही, ॲक्च्युली खूप चांगला दिवस गेला. दिवस आपले सगळे चांगलेच जातात, काय ना काय असं एका दुसऱ्या गोष्ट वाईट होते तर तेवढं होतंय, तर ते काही ना काही रिझनमुळेच होत असतं. त्याच्यासमोर आपल्याकडे 4 गोष्टी चांगल्या होतात. सो कधी एक गोष्ट वाईट झाली तर तिचं जास्त टेन्शन घेत बसू नका. पुढे आपल्या खूप चांगलं ठेवलेलं आहे. हा एक्सपिरियन्स यावरनं सांगतोय की जेव्हा 1 वर्ष आधी ही सगळी जर्नी चालू केलेली तेव्हा थोडं पण एक्सपेक्टेशन नव्हते. स्वतःकडनं खूप होते, दुसऱ्यांकडनं कमी होते. म्हणजे एक्सपेक्टेशन स्वतःकडनं हे होते की
जसं मी माझ्या व्हिडिओजमध्ये पण दाखवलं की तुझ्याकडनं नाही होणार, हे नाही होणार, ते नाही होणार, इकडे कोण येणार नाही, या शॉपमध्ये कोण खायला येणार. अरे एवढ्या गोष्टी ऐकल्या, एवढ्या गोष्टी ऐकल्या की काय म्हणजे रात्री जाऊन माझ्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. पण नेहमी स्वतःला हेच बोलायचो की नाही, आपण करू शकतो, ती आहे मी आहे, आपण काही करून दोघं करणार. जसं माझं डोकं मार्केटिंगमध्ये चालतंय, तिचं डोकं कुकिंगमध्ये चालतंय, तर आम्ही दोघं पण त्या गोष्टी सक्सेसफुली पार पाडणार. आणि आज ते दिवस आहे. आज जेवढा ट्रस्ट आहे लोकांचा आमच्यावरती, आमच्या ब्रँडवरती, लिटरली एक 2-3 मुवमेंट शेअर करतो. दुपारी माझे एक कस्टमर आलेले, ते मोस्ट ऑफ ठाण्यावरून येतात. त्यांनी आमच्या लास्ट व्हिडिओला सुद्धा कमेंट केलेली. तो मला बोलतो, अरे तुला एवढं फ्रँचायसीची आस्किंग आहे, तू का नाही देतेस? तर बरेच असे रिझन्स आहेत. कसं आहे की फ्रँचायसी देणं एक खूप मोठी स्टेप आहे. माझं सेम आउटलेट कुठेतरी असणार, तर जे मला पैसे पेड करणार फ्रँचायसीचे, त्यांना मला 100% माझा टाइम देणं. आणि आजच्या डेटला तेवढं नाही आहे माझ्याकडे. आज आम्ही जे व्हिडिओ बनवतोय ना, त्याच्यासाठीच टाइम कसे काढतोय हे आम्हाला माहिती आहे. त्याशिवाय बाकीचे एडिटिंगचं टायमिंग, म्हणजे ना झोपेची तर पूर्ण वाट लागली आहे, हेल्थची वाट लागली आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा सॅक्रिफायसेस करत आलोय. आणि आज 1 वर्ष कंप्लीट केलं. आता पुढचे 1000 दिवस पण आपण हेच करणार आहे, डेली ब्लॉग करणार आहे. बघा आज माझ्याकडे जास्त हे नव्हतं, स्टोरेज नव्हता, बट म्हणून 3-4 क्लिप्स त्याच्या आधी असतील, 2 असतील, मला आठवत आहे, 2-3च असतील. आणि त्याच्यानंतरला ही आता काढतोय. ही यासाठी काढतोय की तुमच्यासोबत एक प्रॉपर बोलता यावं, म्हणून आम्ही डेली लास्टचा व्हिडिओ ठेवतो, ज्याच्यामध्ये जो पण एक्सपिरियन्स दिवसभराचा असेल किंवा आधीचा कुठली गोष्ट आम्हाला आठवली तर ती शेअर करतो. तर त्या मुलाने मला सांगितलं, मी त्याला समोरून बोललो की अरे नाही रे, मला एवढ्यात द्यायची नाही. मी त्याला बोललो की मला अजून मुंबईमध्ये माझं प्रत्येक एरियात माझ्या ब्रँडचं नाव पाहिजे. तर तो बोलतो, अरे ऑलरेडी झालंय. मुंबईमध्ये बोलतात ना की 60-70% पब्लिकला माहिती असेल की टीपी मॅगी पॉईंट भांडूपमध्ये आहे. तर ही गोष्ट कस्टमरकडनं ऐकणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इवन मध्ये जसं ते कॉफीचं मी टाकलेलं, त्या टायमाला आमच्याहून जास्त हायपर आमचे कस्टमर्स झालेले, फॉलोअर्स झालेले. त्यांनी आम्हाला मेसेज केले, बोलली की अरे हे नाही झालं पाहिजे, असं तसं. कोणाचाच हेट नव्हता आमच्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल पण हेट नकोच आहे. बट त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की यार तुम्ही दोघांनी 1 वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी लावल्यात आणि ॲज इट इज कोणतरी त्याचा फायदा उचलून ते सेम करताय, तर ते कुठेतरी त्यांना रॉंग वाटलं. सो आपण त्यांना म्हणजे यार बोलतात ना की कस्टमरचा ट्रस्ट बिल्ड करणं खूप मोठी गोष्ट असते आणि आपण तो केलाय. एखाद दुसरे कस्टमर नाराज होत असतील, त्यांचा पण बरोबर असेल त्यांच्या ठिकाणी, त्यांना सर्व्हिस एकदम टाइम टू टाइम काही जणांना पाहिजे असेल, पण या शॉपमध्ये ते आम्हाला नाही देता आलं. इन फ्युचर जसं आमचं मोठी ब्रांच असेल, काही असेल, तिकडे जर जशी सर्व्हिस तुम्हाला जर आत्ता नसेल भेटली तर तेव्हा तर नक्की देऊ. आम्ही या शॉपमध्ये जेवढं आम्हाला बेस्ट देता येईल ते देत आलोय. आजचं सुद्धा तेच झालं की आज आपण जी हल्ली हॉट चॉकलेट आपण जी लॉन्च केली आहे, खूप चांगले रिव्ह्यू आलेत. बट 2 रिव्ह्यू असे होते. एक आमची फ्रेंडच आहे, म्हणजे माझी फ्रेंडची बहीण आहे. तिने मला हॉट चॉकलेट चालू करायच्या आधी आम्हाला तिने डायरेक्ट बोललेलं, तुम्ही नवीन मेन्यू हॉट चॉकलेट टाकणार आहे का? आम्ही पिकनिकला गेलेलो तिकडे. तर तेव्हा तिने सांगितलेले की ती कोणत्या तरी बांद्र्याच्या एका कॅफेमध्ये जाते. त्याचं नाव मला आठवत नाही, मला एवढं एकदम भयानक नाव आहे ते, एस्टिम बिस्टिम काहीतरी असं तिने नाव घेतलेलं, तर आठवत नाही. म्हणून ते नाव असं, तर ती बोलली की तिकडे आम्ही 150, 200, 300 रुपयाला ती कॉफी हॉट चॉकलेट पितोय. आणि तिला ती टेस्ट तिकडे सॅटिस्फॅक्शन दिली तिला. म्हणजे ती खास भांडूपवरनं बांद्राला त्या गोष्टीसाठी जायची. ती गोष्ट तिला भांडूपमध्ये भेटली आमच्या शॉपमध्ये आणि ती एवढी सॅटिस्फॅक्शन झाली. तो मुवमेंट खूप भारी होता. आता चला ती माझी फ्रेंडची बहीण आहे म्हणून किंवा ती आम्हाला ओळखते म्हणून तिने आम्हाला चांगलं सांगितलं असेल असं आम्ही गृहीत धरू. पण आज एक असा कस्टमर जो फर्स्ट टाइम बहुतेक आलेला, मला मी मोस्ट ऑफ माझे जेवढे पण कस्टमर आहे ना त्यांचं फेसिंग आम्ही दोघं पण विसरत नाही. आम्हाला बरोबर लक्षात राहते. एकदा कोण कस्टमर येऊन गेला ना, भले त्याचं नाव नाही लक्षात राहणार, काहींची तर नावं पण आम्हाला माहिती आहेत, पप्पांना पण इव्हन माहिती आहे, पण फेसिंग नाही मी विसरणार. किती पण काय पण असू दे, मला एवढं आठवणार माझा कस्टमर आहे की नाही एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो. तर ते आय थिंक सो नवीनच होते आज आले आणि त्यांनी रेड सॉस घेतलेला आणि हॉट चॉकलेट घेतलेला. आता ती आली इथे आणि तिने एकदम म्हणजे असं शॉक, म्हणजे असं पहिला वर्डिंग अशी यूज केली की मी एका ठिकाणी गेलेली, तर पवई साईडला एक कॅफे आहे जिकडे हिरानंदनीला, तिकडे खूप मोठा कॅफे आहे तो, आणि तिकडे ती हॉट चॉकलेट प्यायलेली. तर तिचं असं म्हणणं होतं की तिकडे जी क्वालिटी दिली तिकडची क्वालिटी होती, तर आपली क्वालिटी इथे तिने दाखवली. तर हा मुवमेंट यार असं वाटलं की सिरियसली म्हणजे एवढं चांगलं असेल. आता मी तर हॉट चॉकलेट एवढं काय कधी पियालो नव्हतं,
मी 1-2 ठिकाणी पिलो तर मला ते जरा बॉर्नविटा हॉर्लिक्स सारखी टेस्ट आली. सो मला एकदम मूड गेला. मी बोललो कारण का मी पण हॉट चॉकलेट असं इमॅजिन केलं की असं जरा थिक पाहिजे की क्रीमी पाहिजे, चॉकलेटी पाहिजे, आणि तो टेक्स्चर आणायलाच आम्हाला खूप टाइम गेला. पण फायनली तो आला आणि कस्टमरचा एवढा चांगला त्याच्यासाठी रिस्पॉन्स बघून खरंच खूप भारी वाटलं. तर हेच अजून बऱ्याच गोष्टी आहेत. लोक खूप आस्किंग करतात हे चालू करा ते चालू करा, बट समजून घ्या ॲज अ बिझनेस मॅन, ॲज अ बिझनेस वुमन आमचे काही माइंडसेट आहेत, काही एक बोलतात ना प्लॅनिंग्स आहेत. सो सगळ्याच गोष्टी तुम्ही सांगणार तर लगेच लॉन्च नाही होऊ शकत, त्याला टाइम लागेल. बट जेव्हा पण जी गोष्ट लॉन्च होईल ती एकदम क्वालिटीने आणि एकदम काय बोलतात की प्राइसिंग पासून सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या खिशाला परवडतील, तुम्हाला टेस्ट आवडेल, या सगळ्या गोष्टी आम्ही बघूनच लॉन्च करणार. आणि हेच सांगायचं तुम्हा सर्वांना ज्यांना पण बिझनेस करायचा आहे, जागा कुठेही असू दे, कशीही असू दे, तुम्ही क्वालिटी द्या, कस्टमर सोबतचे रिलेशन चांगलं ठेवा. जे पण तुमचा माइंडसेट आहे त्याला असं रेडी करा की स्वतःची क्रिएटिव्हिटी आणा. जसं मला बरेच जण विचारतात की यार तू तो गेम कसा सुचवला, कुठे बघितलेलास का? शपथ सांगतोय मी तो कुठं बघितला नव्हता. आम्हाला जेन्युइनली जसं डोक्यात आलं ना आम्ही करत गेलो. हा फक्त आहे ना तिथे चीटचं होतं ना, ते मी एका रीलमध्ये बघितलेलं, त्यांनी असं लावलेलं पोस्टरमध्ये, आणि ते लोक त्या कपच्या आतमध्ये चीट टाकून ते सगळं करत होते. पण मी तसं नेहमी सांगतो की कोणाला तरी कॉपी जरी केलं किंवा कोणाचं जरी इन्स्पिरेशन घेतलं किंवा कोणी जगामध्ये करोडो लोक आहेत तर कोणी ना कोणाच्या डोक्यामध्ये सेम प्लॅन पण येऊ शकतात. पण ॲज इट इज कोणाला काही करू नका, त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणा. आता त्या गेम मी रॅन्डम रील आलेली आणि खूप टाइम आधी लिहिली, म्हणजे मी शॉप चालू करायच्या आधी पण मी अशा बऱ्याच ऑफर्सचे रील्स मी बघितलेल्या. सो तशी की तेव्हा रील्स माझ्या फीडमध्ये आलेली, माझ्या डोक्यात होतं. मी हिला बोललो की प्रणाली असं असं होतं, हिने पण मला तेव्हा पाठवलेली. तर आम्ही बोललो की सेम नाही करायचं यार, काहीतरी आपण याच्यात युनिक आणू. मग आम्ही थोडा विचार केला की ह्याच्यामध्ये आपण काय आणू शकतो. मग ह्याच्यामधून असं पण तुम्हाला बघायचं आहे, ज्यांना पण बिझनेस करायचा आहे, की तुमचा पण ओव्हरऑल लॉस नको, ओव्हरऑल प्रॉफिट पण नको, कस्टमर पण खुश झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी बोलतात ना की बॅलन्स करायचे तुम्हाला या सगळ्यामध्ये, आणि ते आम्ही केलं. खूप जणांना आवडला गेम, खूप जणांनी एन्जॉय केला. अजून पण असे बरेच आयडियाज आहेत जे जसं जसं आम्हाला पॉसिबल असेल तुम्हाला शॉपमध्ये सगळ्या गोष्टी भेटतील. काही जण मोहितो वगैरे बोलतात, सगळ्या रेसिपी आहेत. घरी माझ्या पिझ्झाचा ओव्हन पडलाय, 30,000चा घरी सामान आहे माझ्या. पण आम्हाला असं आहे की इकडे सगळ्या गोष्टी घेऊन येऊ नाही शकत आणि इकडे नाही करता येणार, आणि त्या सेम गोष्टी आजूबाजूला भेटत असतील तर मजा पण येणार नाही. आपल्याला कोणाशी कॉम्पिटिट नाही करायचंय. मला पण त्या सगळ्यांना सांगायचे की ॲज अ बिझनेस ओनर जर तुम्ही आम्हाला कॉपी करत आहात आणि बिझनेस टाकत आहात, एवढं लक्षात ठेवा, सेम कन्सेप्ट तुम्ही लगेच टाकली, तुमच्या भले नाव त्याच्यात दिलं काहीतरी वेगळं, पण आहे ना कुठे ना कुठे तो कस्टमर जो आमचा असेल आधीपासून किंवा आम्हाला बघत असेल, तो लवकर ओळखेल ही गोष्ट आणि तुम्हाला ती तोंडावर बोलेल, ते लागेल तुम्हाला. त्यापेक्षा त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस काय करता येईल ते पहिला शिकून घ्या बिझनेस, आणि त्याच्यानंतरला करा. तुम्ही स्वतःचे कॉम्पिटिटर वाढवताय हे सगळं करून, हे तुम्हाला नाही समजत आहे. मी मार्केटमध्ये आलो, मला माहित होतं की मला कॉम्पिटिट करणारे बरेच आहेत, तर या सगळ्यामध्ये मी माझा कन्सेप्ट काय लॉन्च करू. बऱ्याच ठिकाणी पास्ता भेटत असेल, पण बऱ्याच छोट्या ठिकाणी पास्ता आणि मॅगी विकायला सगळे विचार करत होते, कारण काही दोन्ही आयटम मेकिंग प्रोसेस लॉंग आहे. पास्ताला तर खूप हे आहे, म्हणजे किचकट प्रोसेस आहे. हे आता ज्यांनी पण आम्हाला बघून चालू केलं असेल त्यांना हळूहळू समजत असेल. अजून क्राऊड तुमचा वाढलेला नाही, ज्या दिवशी क्राऊड वाढेल त्या दिवशी मॅनेज होणं आणि जो लॉस होईल तो खूप भयंकर असेल. आम्ही हे फेस केलंय. सो बी मॅच्युअर. आणि तुम्ही तर बऱ्याच जणांचे जे मी मेन्यू बघितले, ज्यांनी आम्हाला बघून चालू केलं, त्यांचा मेन्यू खूप वास्ट आहे. तुम्हाला लॉस कळणारच नाही. तुम्ही धंदा दिवसाला 5,000 कराल, 10,000 कराल, पण ॲट दी एंड हातात झिरो अमाऊंट राहील, हे समजून घ्या. हे बरेच बिझनेस ओनर सोबत होतं, मोठ्यांसोबत होतं, जे तुम्हाला बाहेरून बघायला वाटेल ह्याच्याकडे किती क्राऊड आहे आणि काय आहे, पण ॲट दी एंड त्यांच्या हातात काय राहत नाही. आणि हेच आम्हाला लास्ट सगळ्यांना समजवायचं आहे की बिझनेस चालू करताय तर प्लॅनिंग करा. आज पण दुपारी मी एकाशी बोललो, त्याला पण या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. लवकरात त्यांनी मला सांगितलं 5 लाख रुपये त्यांचं बजेट आहे, बट मी त्यांना सर्व 2वर घेऊन आलो. मला 5 आहे, 2चं प्लॅनिंग करा, काहीतरी एक आयटम ठेवा. ते मला डायरेक्टली बोलत होते की मला मॅगी चालू करायचे, पास्ता चालू करायचं. त्यांना आता सांगितलंय की मार्केट स्टडी करा, कशी करायची, काय करायची, त्यांना सांगितलंय. लोकेशन कसं फाईंड करायचं ते पण सांगितलंय. तुम्हाला पण जर पाहिजे असेल लोकेशन कसं फाईंड करायचं तर आपलं स्क्रोल करत जावा, खाली एक व्हिडिओ भेटेल, त्याच्यामध्ये इन डिटेल बोललो आहे. अजून पण बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही बघितला तर कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच शिकायला भेटेल. आणि बाकी त्या सर्व कस्टमरला, त्या सर्व फॉलोअर्सला, त्या सगळ्यांना थँक्यू ज्यांनी आजपर्यंत टीपी मॅगी पॉईंटला सपोर्ट करत आले. आणि आय होप आपली जी 100K ची 1 मिलियनची जी पण अचिव्हमेंट असेल त्या टायमाला हे सेम फॉलोअर्स, तुम्ही सेम कस्टमर, तुम्ही सगळे सेम त्या टायमाला सुद्धा आमच्या सोबत असाल.
आणि तो मुवमेंट खूप वेगळा सेलिब्रेट होईल. आता बघूया उद्याचा दिवस कसा जातोय. फ्रायडे सॅटर्डे संडे आपल्यासाठी इम्पॉर्टंट दिवस. बघूया आता. लास्ट सॅटर्डे संडे तर आमच्यासाठी हॉरिबल होते, कारण का आम्ही एकदम पागल झालेलो त्या सगळ्या ह्याने, आणि अजून पण तो थकवा अजून सुद्धा बॉडीमध्ये आहे, अजून पण त्यातून बाहेर नाही पडलोय. सो लेट सी कसा जातोय पुढचे 3 दिवस. भेटू आता उद्याच्या दिवसात. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.